अर्णवचा स्पर्श आणि इराच्या हृदयाची वाढलेली धडधड. नमस्कार, मी यशस्वी. माझ्या मनातले भावरंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण डील ऑफ लव्ह या कथेचा 8वा भाग ऐकणार आहोत. इरा व्हाईटबोर्डवर काहीतरी लिहायला गेली. तेवढ्यात तिचा पाय खुर्चीमध्ये अडकला आणि ती तोल जाऊन पुढे कोसळली. क्षणात अर्णवने पुढे होत तिचा हात धरला. क्षणभरासाठी जणू वेळ थांबला होता. दोघांच्या डोळ्यांची नजरानजर झाली आणि त्या नजरेत अनोळखी ओळखीची एक लहर होती. इराचं हृदय जोरात धडधडत होतं. जणू ते आता धडधडत बाहेरच येईल असे तिला वाटून गेले. अर्णवच्या बोटांवर तिच्या हाताचा उबदार स्पर्श होत होता. तो देखील तिच्या नजरेत हरवला होता. इराला वास्तवाची जाणीव झाली व ती उभी राहिली. दोघांनी एकाच वेळी हात मागे घेतले, पण मन मात्र अजूनही त्या क्षणात अडकलेलं होतं. आता पुढे. इरा जरा या सगळ्यातून भानावर आल्यावर अर्णवला बोलली, थँक्यू सर, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी ते अर्णव, काहीही बोलू नका आता, इट्स ओके. इरा परत व्हाईटबोर्डवर काही लिहायच्या भानगडीत न पडता गुपचूप आपल्या खुर्चीवर जाऊन बसली. बराच वेळ दोघांपैकी कोणीच काही बोलत नव्हतं. मग थोड्या वेळाने अर्णवच शांततेचा भंग करत म्हणाला, चला मग आपण आता पहिलं ठिकाण फायनलाइज करूया. ते म्हणजे भोरचा भाग. तिथे सध्या सरकारी आरोग्य केंद्र आहे, पण स्टाफ आणि इक्विपमेंट या दोन्ही गोष्टींची कमी आहे. आपण तिथूनच आपल्या प्रोजेक्टची सुरुवात करूया. अग्रीड, इरा लगेच म्हणाली. त्या भागात मला आधी व्हॉलंटिअर वर्क करण्याचा अनुभव आहे. काही स्थानिक NGO सोबत मी संपर्क साधू शकते. परफेक्ट, अर्णव पुन्हा म्हणाला आणि मग आपल्या फाईलमधून काही कागद बाहेर काढले आणि म्हणाला, या रिपोर्ट्सवर तुम्ही एक नजर टाका आणि मग आपण ट्रिप फायनलाइज करूया. आता दोघे प्रोजेक्ट संदर्भात ज्या गोष्टी डिस्कस करायच्या राहिल्या होत्या त्याबद्दल बोलत होते. सर्व काही डिस्कशन झाल्यावर अर्णवने थोडं रिलॅक्स होऊन खुर्चीत टेकत विचारलं, डॉक्टर इरा, तुम्ही त्या लोकेशनला कसे येणार आहात? इराने सहज उत्तर दिलं, मी बहुतेक बसने किंवा ट्रेनने येईन सर. 2 तासांचा प्रवास आहे फक्त. अर्णवच्या कपाळावर हे ऐकून आठ्या जमा झाल्या आणि तो म्हणाला, बसने? ट्रेनने? इरा, हो सर, परफेक्टली फाईन आहे ते. मी नेहमी प्रवास करते, काही त्रास नाही. तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग थोडा गंभीर आवाजात म्हणाला, माझ्या मते आपण माझ्या गाडीने जाऊया. इट विल बी सेफर अँड फास्टर. वी कॅन डिस्कस प्रोजेक्ट डिटेल्स ऑन दी वे. इरा थोडी गोंधळली आणि म्हणाली, ओ नाही सर, तसा काही त्रास नका करून घेऊ तुम्ही, मी मॅनेज करू शकते. डॉक्टर इरा, इट्स नॉट अबाउट मॅनेजिंग, इट्स अबाउट कन्व्हिनियन्स. तो शांतपणे उत्तर देत म्हणाला. इरा, पण सर, तुम्हाला माझ्यासाठी. अर्णव तिला मध्येच थांबवत थोड्या अधिकाराने आवाज चढवत म्हणाला, डॉक्टर इरा, हा माझा प्रोजेक्ट आहे, त्यामुळे यात मी सांगतो तसंच होणार. नो एक्सक्युजेस. त्याचा आवाज पूर्ण केबिनमध्ये घुमल्यासारखा इराला वाटला. काही सेकंद शांतता पसरली. इराला त्याच्या अशा अचानक बोलण्याने थोडा धक्का बसला. ओके सर, ती हलकच म्हणाली. अर्णवने काही क्षण तिच्याकडे पाहिलं, पण काही बोलला नाही. मीटिंग संपल्यावर त्याने त्याच्या टेबलावरील फाईल्स आवरायला घेतल्या आणि शांतपणे म्हणाला, सी यू ऑन वेडनेसडे मॉर्निंग देन. वी विल लीव्ह ॲट 8 शार्प. इरा फक्त मान हलवून उठली व अर्णवला निरोप देऊन तिथून निघाली. केबिनमधून बाहेर पडल्यावर लगेचच तिच्या मनात विचार आला, हा असा काय आहे? मध्येच अचानक कसा वसकन ओरडला माझ्यावर. मला काही बोलायलाच वेळ दिला नाही. काय करणार, बॉस आहे ना शेवटी, ऐकावंच लागणार मला तर. त्यानंतर तिच्या मनात त्याने तिला खाली पडताना वाचवण्याचा क्षण तरळून गेला. त्यांची झालेली ती नजरानजर, त्यांचा एकमेकांना झालेला तो स्पर्श, सर्व काही पुन्हा एकदा तिच्या नजरेसमोर आलं आणि पुन्हा एकदा तिचं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. लिफ्टमधून खाली उतरल्यावर ती तिच्या घरी यायला निघाली, कारण तिची तब्येत तिला ठीक वाटत नव्हती. तिने तसे ऑफिसमध्ये सरांना मेसेज करून कळवले आणि घराकडे जाण्यासाठी म्हणून बसस्टॉपवर आली. घरी पोचल्यावर इराने आपली बॅग बाजूला ठेवली आणि थकलेल्या देहाने सोफ्यावर विसावली. सकाळपासूनची धावपळ, अर्णव सरांसोबतची मीटिंग आणि विशेषतः अर्णवसोबत झालेल्या त्या प्रसंगामुळे तिचं मन पूर्णपणे गोंधळलेलं होतं.
थोडा वेळ डोळे मिटून घेतल्यावर तिने खोल श्वास घेतला. ती मनाला स्थिर करायचा प्रयत्न करत होती, पण अर्णवची ती नजर, त्याचा आवाज आणि तिच्या हाताला लागलेला त्याचा हलका स्पर्श, सगळं काही पुन्हा पुन्हा मनात तरळत होतं. थोड्या वेळाने आईने हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, "काय गं बाळा, आज एवढं लवकर कशी आलीस तू? तब्येत तर ठीक आहे ना?" इरा: "हो आई, थोडी तब्येत ठीक नसल्यासारखं वाटत होते म्हणून आले लवकर." आई: "काळजी घे गं बाळा स्वतःची. सकाळी पण केवढी ती धावपळ करतेस." इरा: "हो आई, नाही करणार आता धावपळ." आई: "बरं चल, थोडं जेवून घे आणि मग आराम कर, म्हणजे जरा बरं वाटेल." इरा: "हो." इरा फ्रेश होऊन आली व मग नंतर आईबाबांसोबत जेवायला बसली. जेवताना बाबांनी तिला विचारले, "काय झालं तुला आज? ऑफिसमध्ये जास्त काम होतं का? चेहऱ्यावर थकवा दिसतोय." "नाही बाबा, कामाचं ताण नाही. काय माहिती पण थोडं चक्कर आल्यासारखं वाटलं दुपारी, म्हणून लवकर निघाले." इरा शांत आवाजात उत्तर देत म्हणाली. बाबा: "आता बरं वाटतंय का?" इरा: "तसं बरंच बरं वाटतंय आता, पण आराम केल्यावर मी होईन बरी. तुम्ही काळजी नका करू." जेवणानंतर आईने तिच्या हळूच डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, "बरं बाळा, तू आराम कर जरा आणि काही टेन्शन असेल ऑफिसमध्ये तर मला नक्की सांग." इराने मान डोलावली व आपल्या खोलीत जाऊन झोपून गेली. झोपल्यावर तिला पुन्हा एकदा सकाळी झालेलं सगळं आठवायला लागलं. ती पडताना अर्णवने तिला वाचवलं तो क्षण. जणू तो क्षण काही वेळ थांबला होता. त्या क्षणी त्याचे डोळे इतके शांत पण खोल वाटले होते की त्याच्या डोळ्यावरून तर माझी नजर हटतच नव्हती. इराच्या मनात यावरून लगेचच विचार आला, यावरून त्यांना मी वेडी वाटली असेन का? या विचारानंतर तिने सादरी तोंड लपवून घेतले. त्यानंतर त्याचा मीटिंग दरम्यान अचानक रागावलेला आवाज आठवला. "नो एक्सक्युजेस डॉक्टर इरा." इराने डोळे मिटले. काय विचित्र आहे ना हा माणूस. एका क्षणी किती सौम्य आणि दुसऱ्या क्षणी किती कठोर. तिच्या मनात विचारांचा नुसता भडीमार सुरू होता. शेवटी तिने अंगावर चादर ओढली व झोपायचा प्रयत्न करायला लागली. पण काही केल्या मनातील अर्णवचे विचार तिला झोपून देत नव्हते. तिच्या मनात परत विचार आला, पण का बरं त्याच्या रागाने मला एवढं लागलं? कदाचित त्याचं म्हणणं बरोबरच होतं, पण तरीही त्याचं बोलणं माझ्या मनाला एवढं का बरं टोचलं असेल? इराला या प्रश्नाचे उत्तर काही मिळाले नाही. शेवटी विचार करता करता कधी तिचा डोळा लागला तिचे तिलाच कळले नाही. ते म्हणतात ना, मनी वसे ते स्वप्नी दिसे. याचा अर्थ अर्णव देशमुख हा इराच्या मनात फिट बसला होता का? इरा अर्णवचा विचार काही केल्या का थांबवू शकत नाही आहे, की तिच्याही नकळत तिच्या मनात अर्णवविषयी प्रेमाच्या भावना निर्माण झाल्या आहेत. लाखो दिलो की धडकन असलेल्या अर्णवसारख्या मुलाच्या प्रेमात तर पडली नाही आहे ना आपली इरा. काय होईल नक्की पुढे? जाणून घ्यायचे असेल तर कथेचा पुढचा भाग नक्की ऐका. तुमचीच यशस्वी.